नमस्कार. लोकप्रशासन विषयाच्या या लेक्चरमध्ये आपण मागच्या वेळी अर्थसंकल्पाच्या संदर्भामध्ये अर्थसंकल्पाचे महत्त्व काय ही बाब त्या ठिकाणी अभ्यासली होती. आज आपण या ठिकाणी अर्थसंकल्पाचे प्रकार हे प्रामुख्याने या ठिकाणी बघणार आहोत. आपण बघतो की विविध राष्ट्रांमध्ये अर्थसंकल्प हा विविध कालावधीसाठी सादर करण्यात येतो. त्या ठिकाणी असणारं वित्तीय वर्ष यामध्ये राष्ट्रात भिन्नता ही असलेली दिसून येते. अनेक राष्ट्रांमध्ये सादर करण्यात येणाऱ्या अंदाजपत्रकाकडे आपण जर बघितलं तर त्यामध्ये मोठ्या प्रमाणावर भिन्नता असलेली आपल्याला दिसून येते. आणि ह्या अर्थव्यवस्थेचे स्वरूप, देशांतर्गत परिस्थिती, शासन पद्धती, त्याचबरोबर त्यामध्ये असणारे संसाधनाची उपलब्धता, त्या संसाधनावर होणारा विविध घटकांचा परिणाम, या अनेक बाबींचा ह्या अंदाजपत्रकावर परिणाम जो आहे तो होत असतो. त्यामुळे विविध राष्ट्रामध्ये निरनिराळ्या स्वरूपाचे अंदाजपत्रक आपल्याला बघायला मिळते. तिथली परिस्थिती, तिथली शासन व्यवस्था असो, तिथले विविध आर्थिक घटक असो, संसाधने असो, त्याचबरोबर तिथली एकूण भौगोलिक परिस्थिती, तिथली आर्थिक सामाजिक परिस्थिती, या सर्व बाबीचा विचार करून त्या ठिकाणी अशा स्वरूपाचं अंदाजपत्रक हे त्या ठिकाणी मांडण्यात येत असतं. आणि त्यामुळं आपण बघतो की प्रत्येक राष्ट्रामध्ये अंदाजपत्रक हे मांडण्यात येत असलं तरी यामध्ये भिन्नता ही असलेली आपल्याला दिसून येते. अंदाजपत्रकाचे काही प्रकार अर्थसंकल्पाच्या संख्येवरून पडतात, तर काही अर्थसंकल्प तयार करण्याच्या अधिकारामुळे, काही अर्थसंकल्पाच्या तंत्राच्या आधारे असे अंदाजपत्रक आपल्याला वेगवेगळ्या स्वरूपाचे त्या ठिकाणी बघायला मिळतात. की अर्थसंकल्पाची संख्या असो अथवा अर्थसंकल्प तयार करण्याचं तंत्र, ह्या अशा निरनिराळ्या बाबीवरून ह्या अर्थसंकल्पाचे प्रकार हे पडत असलेले आपल्याला दिसून येतात. यामध्ये पहिला जो अर्थसंकल्प आहे तो म्हणजे एकात्म अर्थसंकल्प. अनेक राष्ट्रामध्ये जमा व खर्च एकाच पत्रकामध्ये समाविष्ट करण्यात येतात. संपूर्ण देशाचं जमा आणि खर्च यांचा समावेश एकाच पत्रकामध्ये करण्यात येतात. या अंदाजपत्रकाला आपण एकात्म अर्थसंकल्प असे म्हणतो. एकात्म अर्थसंकल्प हा एक अतिशय सोयीस्कर असा प्रकार आहे, कारण यामुळे शासनाच्या कार्याचे आणि परिस्थितीची सविस्तर माहिती यामध्ये आपल्याला मिळू शकते. एकत्रितरित्या एकूण शासनाचं कार्य काय, परिस्थिती काय सध्याची, या सर्व बाबीचं एकूण ज्ञान हे एकाच ठिकाणी एकत्ररित्या या एकात्म अर्थसंकल्पामुळे आपल्याला त्या ठिकाणी मिळू शकते. एकात्म अर्थसंकल्प या प्रकारामध्ये शासनाच्या जमा खर्चाची माहिती एकत्र स्वरूपात असल्याने राष्ट्राला अर्थसंकल्प हा एकच असतो व हा एकच अर्थसंकल्प संसदेला सादर करण्यात येत असतो. अशा पद्धतीनं अनेक राष्ट्रामध्ये हा एकात्म अर्थसंकल्पच मांडताना आपल्याला दिसून येतात, कारण तो एक फार सोयीस्कर आणि चांगला प्रकार आहे. त्याचबरोबर अनेकात्मक अर्थसंकल्प, ज्या राष्ट्रामध्ये अनेक खात्याचा जमा व खर्च यांचा ताळेबंद म्हणजे अर्थसंकल्प स्वतंत्र तयार करून स्वतंत्ररित्या त्या खात्याचा हा कायदेमंडळात सादर करण्यात येतात, या अर्थसंकल्पाला आपण अनेकात्मक अर्थसंकल्प म्हणतो. एकापेक्षा अधिक अर्थसंकल्प
हे त्या ठिकाणी तयार करून ते अर्थसंकल्प कायदे मंडळाला सादर करण्याच्या या पद्धतीला आपण अनेकात्मक अर्थसंकल्प म्हणतो. भारतामध्ये सुद्धा पूर्वी म्हणजे 1914-15 पर्यंत हा ॲक्वर्थ समिती 1921च्या ॲक्वर्थ समितीच्या शिफारशीनुसार रेल्वेचा अर्थसंकल्प स्वतंत्ररित्या तयार करून तो स्वतंत्ररित्या संसदेला हा त्या ठिकाणी सादर करण्यात येत होता. त्यामुळे आपण बघतो की भारतामध्ये हा फेब्रुवारी महिन्याच्या 2ऱ्या ते 3ऱ्या आठवड्यामध्ये रेल्वे अर्थसंकल्प सादर करण्याची पद्धती होती आणि त्यानंतर फेब्रुवारी महिन्याच्या शेवटच्या दिवशी सामान्यतः सामान्य अर्थसंकल्प सादर करण्यात येत होता. तर हे उदाहरण केवळ आपण हे अर्थसंकल्प समजावून घेण्याच्या दृष्टीने केलेलं आहे. या पद्धतीला आपण अनेकात्मक अर्थसंकल्प म्हणतो. पण भारतात सुद्धा आता अनेकात्मक अर्थसंकल्प ही पद्धत राहिलेली नसून आता भारतात सुद्धा एकात्मक अर्थसंकल्प हाच त्या ठिकाणी सादर करण्यात येतो. त्याचबरोबर कायदेमंडळीय अर्थसंकल्प म्हणजे जेव्हा अर्थसंकल्प हा कायदेमंडळ अथवा त्या कायदेमंडळाची एखादी समिती ही तयार करते, त्या अर्थसंकल्पाला आपण कायदेमंडळीय अर्थसंकल्प असे म्हणतो. असा अर्थसंकल्प तयार करण्यात कायदेमंडळाला विनंती करावी लागत असते. कायदेमंडळ सामान्यतः अर्थसंकल्प जो आहे ते स्वतः तयार करत नाही, कारण कायदेमंडळाला प्रत्यक्ष कार्य पार पाडण्यास किती खर्च लागतो त्याचा अंदाज हा त्या ठिकाणी येणे शक्य नसते, कारण ते प्रत्यक्षरित्या त्या बाबीमध्ये त्यांचा समावेश नसतो. आणि त्या कारणाने आपण बघतो की कायदेमंडळ सामान्यतः अर्थसंकल्प तयार करून नसतं. सामान्यतः कायदेमंडळीय अर्थसंकल्प हा प्रकार जो आहे हा काही जास्त ठिकाणी आढळत नाही. सामान्यतः ही बाब काही दिसून येत नाही. तर त्याचबरोबर कार्यकारी मंडळीय अर्थसंकल्प, राष्ट्रप्रमुखाने किंवा कार्यकारी मंडळाने राष्ट्राचा अर्थसंकल्प तयार केल्यास त्याला आपण कार्यकारी मंडळीय अर्थसंकल्प असे म्हणतो. भारतामध्ये कार्यकारी मंडळाच्या ह्या नियंत्रणामध्येच अर्थसंकल्प तयार करण्यात येतो. तसेच भारतामध्ये अर्थमंत्री जो आहे तो अर्थमंत्री राष्ट्रप्रमुखाच्या नावाने हा अर्थसंकल्प जो आहे तो संसदेला सादर करीत असतो. म्हणजेच भारतात अर्थसंकल्प हा कार्यकारी मंडळ या प्रकारात प्रत्यक्षरित्या मोडतो का, तर असे नाही. तर त्या ठिकाणी तो एक या प्रकारातनं होतो, परंतु त्याला प्रत्यक्ष आपण कार्यकारी मंडळीय नाही, तर तो एक एकात्म अर्थसंकल्प आहे. त्यामध्ये प्रमुख भूमिका कार्यकारी मंडळाचीच आहे आणि कार्यकारी मंडळ जे आहे हेच यामध्ये अर्थसंकल्प तयार करण्यात प्रमुख भूमिका, परंतु तो राष्ट्रप्रमुखाच्या नावाने त्या ठिकाणी अर्थमंत्री तो कायदेमंडळाला सादर करीत असतो. तर जगामध्ये अनेक राष्ट्रांमध्ये कार्यकारी मंडळ अर्थसंकल्प स्वीकारण्यात आला आहे आणि ज्या राष्ट्रामध्ये संसदीय शासन पद्धतीचा स्वीकार करण्यात आलेला आहे त्या राष्ट्रामध्ये अर्थसंकल्पाची ही पद्धत आढळून येते. जसे की भारतामध्ये सुद्धा हा प्रकार आहे, परंतु या ठिकाणी कार्यकारी मंडळ जो आहे हे कार्यकारी मंडळ त्या ठिकाणी राष्ट्रप्रमुखाच्या नावाने तो संसदेला सादर करतो आणि त्या ठिकाणी
भारताचा हा अर्थसंकल्प एकात्मिक कार्यकारी मंडळी आहे असंही मानण्यात येतं. कार्यकारी मंडळाच्या नियंत्रणातच सर्व कार्य चालतात आणि त्यामुळे या अर्थसंकल्प तयार करण्याची जी जबाबदारी कार्यकारी मंडळाकडे असते ती यथायोग्यच आहे असंही मानण्यात येतं. पुढील जे प्रकार आहेत ते आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये बघू. धन्यवाद.